केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूननं आज महाराष्ट्रात प्रवेश केलाय। गोव्यातून मान्सून कोकणात पुढे सरकून सिंधुदुर्गच्या दोडामार्ग परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत। मान्सूनचा हा वेग पाहता पुढील 24 ते 48 तासात मान्सून पुणे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होऊ शकतो। 1 जूनऐवजी 4 जून रोजी केरळमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून आता वेगानं प्रवास करतोय। ही जी दृश्य आपण पाहतोय ती सध्याच्या घडीची आहेत। आता सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये पाऊस पडतोय कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। तळ कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत, त्याचीच ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर पाहतोय। गोव्यातून मान्सून कोकणात पुढे सरकलेला आहे। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग परिसरात सुरू असलेला हा पाऊस आणि या पावसामुळे अर्थातच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय, त्यामुळे नागरिकांना आता उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक दिवसांपासून अंगाची लाही लाही होत होती, पण आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे। तसंच शेतकरी देखील आता पेरणीच्या कामांना वेग देतील। 10 तारखेपर्यंतच्या आसपास हा मान्सून मुंबईमध्ये देखील बरसेल। आता दुसरीकडे आपण पाहतोय की मान्सून महाराष्ट्रात पोहोचलेला आहे, त्यासाठी वेळी गोव्यातून मान्सून कोकणात पुढे सरकलाय। सिंधुदुर्गमधली ही दृश्य आणि आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय, त्यामुळे शेतकरी देखील पेरणीला सुरुवात करू शकतील। कृषी विभागाच्या आवाहनानुसार 100 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरू करू शकतील। पण ही अतिशय आनंदाची बातमी प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक नागरिकासाठी, कारण मान्सून महाराष्ट्रात आलेला आहे। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। तळ कोकणात पावसाच्या सरी बरसल्यात आणि पुढे हा मान्सूनचा प्रवास जसा जसा पुढे जाईल तसा मुंबई आणि पुण्यापर्यंत देखील आता पुणे मुंबई असा प्रवास करत मान्सून 10 तारखेच्या आसपास इथे बरसू शकतो अशी अपेक्षा आहे।